काय आजकालच्या पेपरमध्ये नुसत्या गुन्हेगारीच्या बातम्या असतात. वाचण्यासारखं असं काही छापतच नाही कोणी आता. झाला का पेपर वाचून? हा घ्या चहा. अगं, मी काय आता वाचू शकेल असं मला वाटत नाही. अहो, असं काय बोलताय तुम्ही? असं अभद्रसारखं काय बोलताय? तुमच्या जिभेला काही हाड वगैरे आहे का नाही? अजून आपली वर्ल्ड टूर बाकी आहे. काय तुम्ही? मला अजून नवीन डिझाईनचे दागिने पण करायचे आहेत. आत्ताच तर मी नवीन सेट ऑर्डर केलंय. अजून टिकल्या, लिपस्टिक, बांगड्या, मेकअपचे किट आत्ताच तर घेतलंय मी. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर कालच मी ब्युटी पार्लरला जाऊन आले. आत्ताच मी नवीन साड्या, शॉर्ट ड्रेस, मॅचिंगचे ब्लाऊज शिवायला टाकलेत. त्यावर मॅचिंग पर्स, मॅचिंग सँडल, मॅचिंग कानातले, बांगड्या सगळं घेतलंय आत्ताच. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर आत्ताच तर दिवाळी झाली. नातेवाईक सगळे आपल्या घरी आले होते, ते आत्ताच तर गेलेत. मग आणि मध्येच तुम्ही असं काय बोलताय? कळतं का तुम्हाला काही? झालं का? तुझा पेपर वाचून झाला? अगं बावळट, अगं बाई, माझा चष्मा तुटला आहे म्हणून म्हटले मी उद्या नवीन चष्मा बनून आला की वाचतो. अहो, मग नीट वापरत जावा ना शब्द. मराठी येते, कुठेही वळते. कळत नाही का तुम्हाला? किती घाबरले होते मी. तुम्हा बायकांचं आहे ना, आयुष्य घाबरण्यातच जाणार आहे. पहिलं नीट ऐकायचं नाही आणि नंतर बडबड करायची. हो हो, तुम्हाला काय कळणार आमच्या बायकांची म्हणा. राहू दे तुमचं. मग एवढं सगळं उरकायच्या आधी नीट विचार करून बोलायचं ना. मग नवरा डायरेक्ट पोचवायलाच निघालीस तू तर. आणि तुला तुझ्या सगळ्या गोष्टींचं पडलंय माझ्यापेक्षा जास्त. हां, असंच झालं ना. मग यावरूनच कळतं तुझं माझ्याविषयी काय मत आहे ते. कळालं का? काय बाई, एका शब्दावरनं एवढं रामायण महाभारत करत बसलेत. हो, ऐकलं चुकून मी. काय झालं त्यात? चांगली स्वर्ग सफारी करून आणलीस मला आणि परत म्हणतीस काय झालं त्यात? कसं आहे ते, आत्ताच नवीन घेतल्यात ना सगळ्या गोष्टी, त्यामुळे त्याचाच विचार होता ना डोक्यात. सॉरी या, सॉरी. आणि माझा विचार नाही ना तुझ्या डोक्यात. छान छान. मित्रांनो, आमच्या घरात हे असं आहे. तुमच्या घरात पण असं असेल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. सर्वेज मराठी कार्टून.